ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। घुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रा दिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्। कवी प्रार्थना करतोय, भगवंता मला तुझ्या चरणांचं नित्य स्मरण असू दे। गेल्या भागामध्ये गेल्या पाठामध्ये आपण विचार केला पाहत होतो, तिकडे भगवंताची कवी प्रार्थना करतोय। मी कवी असाच कुलशेखर आळवार यांचा उल्लेख करतोय। इथे कवी हा अर्थ लौकिक कवी या अर्थाने घेऊ नका, तर क्रांतदर्शी जे कवी आहेत ते। जन्माद्यसेतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये। आदिकवये इथे आदिकवी म्हणजे कोणाचा उल्लेख केलेला आहे, तर वाल्मिकी महर्षींचा, म्हणजे ते जे ऋषीमुनी आहेत, जे संत आहेत, त्या अर्थाने कवी घ्या। क्रांतदर्शी जे आहेत त्या अर्थाने, तर इथे कवी कुलशेखर आळवार तो कवी, तो भक्त भगवंताला म्हणतोय, भगवंता मुकुंद मूर्धा प्रणिपत्ययाचे भवन्तमेकान्तमियन्तमर्थम अविस्मृतिस्त्वच्चरणारविंदे भवे भवे मेस्तु भवत्प्रसादात। तुझ्या कृपेने तुझ्या चरणाचं विस्मरण कधीही होऊ नये असं मागणं मागितल्यावरती भगवंत म्हणाले, अरे बाबा, एवढं सगळं तू केलंस आणि तुला काय मागावं कळत नाही? मागून मागून काय मागतोय, तर माझ्या चरणाचं विस्मरण होऊ नये, ही पण काय मागायची गोष्ट आहे? अरे मागायचं, मागणं कसं असतं मी सांगतो तुला। काय मागायचंय? निष्कंटक पृथ्वीचं राज्य माग। मी तुला विचारलं होतं, म्हटलं होतं तुला मी राज्य देतो, तू म्हणालास मी राजा आहे। राज्य असं नाही, संपूर्ण प्रजा तुला अनुकूल असेल, तुझे नातेवाईक, तुझे पुत्राधिक तुला अनुकूल असतील, सगळी पृथ्वी तुला अनुकूल असेल, पृथ्वीचं सार्वभौम राज्यत्व तुला देतो। या लोकीचं नाही तर मी तुला स्वर्ग लोकामध्ये जागा देतो। स्वर्ग लोकामध्ये नाही म्हणतो तर ब्रह्मलोकामध्ये देतो। आणि कधी काय, म्हणजे तुझ्याकडे तुझ्या पुण्याचं भाडं मागणार नाही। जेवढी इच्छा असेल, जोपर्यंत तुझी इच्छा आहे तोपर्यंत राहा। माझीच कृती आहे, माझीच क्रिया आहे, मी निर्माण केलेलं आहे। मी सांगितलं तर कोण नाही ऐकणार। ते सगळं मागायचं सोडून हे काय मागतो? माग, तुला काय मागायचंय? अरे काहीतरी चांगलं माग। तेही नको असेल तर मी तुला मोक्ष देऊन टाकतो। तुझीही चिंता मिटली, माझीही चिंता मिटली। तुझी चिंता मिटली कारण पुन्हा तुला काही प्रार्थना करायला नको, माझी चिंता मिटली, तुला काही वर द्यायला नको। आता असा हा जो संवाद त्या चालू होता, त्या संवादामध्ये भगवंतांनी प्रलोभन दाखवली त्या कवीला। त्याच्यावरती भगवंतांनी जेव्हा त्या कवीला अशी प्रलोभन दाखवली, त्याच्यावरती कवी त्या भगवंतांना म्हणतोय, भगवंता नाहं वन्दे तव चरणयोर्द्वन्द्वमद्वन्द्व हेतोः कुम्भीपाकं गुरुमपि हरे नारकं नापनेतुं रम्या रामां मृदुतनुलतां नन्दने नापि रन्तुं
भावे भावे हृदय भवने भावयेयं भवंतम. सरलार्थ असा आहे, भगवंता मी तुझ्या दोन्ही चरणकमलांना नमस्कार करतो. तो नमस्कार द्वैताच्या पलीकडे असलेल्या अद्वैताची प्राप्ती व्हावी म्हणून नव्हे, किंवा कुंभीपाकातील नरकाच्या त्रासातून वाचावं म्हणून नव्हे, किंवा स्वर्गातील अप्सरादिकांचे भोग प्राप्त व्हावेत म्हणून नव्हे, तर केवळ आणि केवळ तुझ्या चरणांचं स्मरण हे माझ्या प्रत्येक विचारामध्ये असावं, माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या चरणांचं नित्य स्मरण असावं म्हणूनच मी तुला नमस्कार करतोय. पहा, कवीचं मागणं काय आहे नीट लक्ष देऊ नये का. कवी म्हणतोय, भगवंता मला तू जे देतोयस त्यातलं काही नको. कारण भगवंता मला माहितीये तू थोडक्यात आमची बोळवण करायचा प्रयत्न करतोयस, तू आमची परीक्षा पाहतोयस. साधर्म्य पहा या संवादातलं. आता असा संवाद झालेला नाही, मी कल्पना करून सांगतोय, 2 श्लोकांमधील संगती लक्षात यावी म्हणून. कवीने इथं प्रार्थना काय केली आहे, भगवंता अहम न वंदे, मी नमस्कार करत नाही, हे तो हो या कारणासाठी. मी तुला नमस्कार करतोय भगवंता, पण या कारणांसाठी करत नाही. कोणती ती कारण? तर म्हणतात अद्वंद्व मद्वंद्व हेतो, हो द्वंद्वाच्या पलीकडे असलेल्या अद्वैताच्या हेतूने मी तुला नमस्कार करत नाही. म्हणजे मला मोक्ष नको. मागील बऱ्याच पाठांमध्ये भागांमध्ये आपण विचार केला, आम्हाला मोक्ष नको का, आम्हाला तो असाच प्राप्त आहे. जी प्राप्त वस्तू आहे त्याची आम्हाला इच्छाच नाही भगवंता, नको. मग काय हवं? कुंभीपाकम गुरुमपि हरे नारकम नापनेतुम अपनेतुम. कुंभीपाकामधल्या ज्या दुःखांचा त्रास आहे तो दूर करण्यासाठी म्हणून मी नमस्कार करतोय, तोही नाही. भगवंता तू आम्हाला तिकडे पाठवलंस तर तेही आम्हाला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण तू पाठवलंयस. आणि भगवंत तिकडे पाठवणारही नाही, कारण भगवंताचा भक्त जर नरकात पडला तर भगवंताची भक्ती कोण करेल? आणि याहूनही पलीकडे भगवंताचा भक्त नरकात गेला तर त्याच्या पुण्याने नरकाचा स्वर्ग होईल, त्याला भगवंत काय करणार? असो, भगवंतांची प्रार्थना करताना कवी म्हणतो, भगवंता त्या कुंभीपाकाच्या नरकाच्या त्रासातून वाचण्यासाठी मी तुला नमस्कार करत नाहीये. अच्छा, मग काय रे, काय हवं तुला? म्हणतात त्या नाजूक शरीराच्या ज्या स्वर्गातील अप्सरा आहेत त्यांचे भोग देखील प्राप्त होण्यासाठी, ते जे स्वर्ग आहे स्वर्गातील भोग प्राप्त होण्यासाठी देखील मी नमस्कार करत नाही. अरे मग नमस्कार कशासाठी करतोय? तर म्हणतोय, भावे भावे हृदय भवने भावयेयं भवंतम. तुझं स्मरण माझ्या हृदय भवने अंतःकरणात भावे भावे प्रत्येक विचारामध्ये असावं. अनेक साधर्म्य इथे आहेत, एक एक आपण पाहणार आहोत. अशाच प्रकारचा संवाद कठोपनिषदामध्ये यमनचिकेतामध्ये दिसून येतो. नचिकेता असंच आपण मराठीत नचिकेत म्हणतो, पण संस्कृतमध्ये नचिकेता असं होतं. नचिकेतस प्रातिपदिक आहे, नचिकेता असं ते रूप होतं, प्रथमाविभक्ती एकवचनाचं. तर यमनचिकेताच्या संवादामध्ये, यमनचिकेता या दोघांच्या संवादामध्ये यम म्हणतो, अरे नचिकेता तू मागलं मरण मागतोयस, ते सगळं जे काही मागतोयस ते समजायला अत्यंत कठीण आहे. हे कशाला मागतो तू? तू तरुण आहेस, लहान आहेस, राज्य मागून घे. मी तुला सुंदर सुंदर स्त्रिया देतो, धन देतो, संपत्ती देतो, राज्य देतो, काय हवं ते मागून घे. रथ, संपत्ती, वाहन. तर त्याच्यावरती नचिकेताने उत्तर दिलंय,
शोभावामर्त्य सेदंतकैतत् सर्वेंद्रियाणां जरयन्ति तेजः अपि सर्वं जीवितमल्पमेव तवैव वाहाः तव नृत्य गीते. तुझी वाहन, तुझी नाचगाणी, तुझं जे काही सगळं जे आहे ना, करमणुकीची साधन जी काही तू मला देतोयस, उपभोगाची साधनं जी काही देतोस ती तुलाच लखलाप, तुलाच तुझ्याकडेच राहून देत, मला इथलं काही नको. अरे तू मला राज्य देण्याचं म्हणतोयस, मला आयुष्य देण्याचं म्हणतोयस, तुझ्याकडनं मी परत चाललंय, तुझ्या कृपेने मला हे आधी सगळं प्राप्त आहे. जे मला प्राप्त नाही, ज्याच्या प्राप्तीची, जे मिळावं अशी माझी इच्छा आहे ते तुझ्याकडे आहे, ते म्हणजे ब्रह्मज्ञान. यमनचिकेताच्या संवादाबद्दल आपण बोलतोय. आणि तू म्हणतोस ना ते समजायला कठीण आहे, याचा अर्थ तुला ते पक्क कळलेलं आहे आणि त्यामुळे तू सांगू शकतोस कठीण आहे की सोपं आहे ते, त्यामुळे तेच तू मला दे. अशी जसं तिकडे संवाद आहे, अशी जशी तिथे प्रार्थना आहे, तसंच इथे कवी प्रार्थना करतोय, भगवंता तू जे काही मला देऊ इच्छितो ना त्यातलं काही नको, हे मला काही नको. मला काय हवं? भावे भावे हृदय भवने भावयेयं भवंतम. प्रत्येक वृत्तीमध्ये, प्रत्येक विचारामध्ये तुझं स्मरण असावं. म्हणजेच जो प्रत्येक विचार स्फुरतोय तो तूच असावास. अखंडाकार वृत्ती अंतःकरणात निर्माण व्हावी, जी तुझ्याकडे गेलेली असेल, अनुगामी असेल, अनुयोगी, ईश्वरानुयोगी असेल, ईश्वर प्रतियोगी नव्हे, संसाराकडे लागणारी नव्हे. तुकोबारायांनी, जगद्गुरु तुकोबारायांनी ही प्रार्थना हीच केली आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण हे जे आहेत तुझे ते चरण, समचरण ते जे तुझं रूप आहे, ते जे तुझं स्वरूप आहे, तेथे माझी हरी वृत्ती राहो. माझ्या अंतःकरणातील ज्या वृत्ती आहेत, माझे जे विचार आहेत, तिथे स्थिर होवोत. मग तिकडे माझी वृत्ती स्थिर राहो. आणि काय व्हावं? आणिक न लगे माईक पदार्थ, आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. माझ्या मनाला माईक पदार्थ स्पष्ट करू नयेत, त्या ठिकाणी माझी थोडीशी इच्छा तृष्णा देखील राहू नये. ब्रह्मलोकीचं म्हणत असशील तर भगवंता, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मादिक पद काय आहे? दुःखाची शिराणी आहे, ते दुःखाला कारण ठरतात. मग काय हवं? तुकाराम म्हणतात, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशवंत. भगवंता जे तू काही आम्हाला देव करतोय, शेवटी तो कर्माचा परिपाक आहे. आणि कर्माचं फल म्हणून देणार असशील तर आम्हाला त्यातलं काही नको, आम्हाला फलाचीच इच्छा नाही, आम्हाला तू हवयस. भावे भावे हृदय भवने भावयेयं भवंतम. उपनिषदांनी विचार करत असताना लक्षणेने भगवंताचं जे चिंतन केलं किंवा ब्रह्माचं चिंतन केलं, त्याच्यामध्ये हेच म्हटलं, त्या प्रत्येक वृत्तीचा साक्षी असणारा जो आहे तो परमात्मा आहे. त्या प्रत्येक वृत्तीमध्ये तो जो लपलेला आहे, त्यातील माईक पदार्थ दूर झाला की तो परमात्मा तिकडे आहेच, तो आमच्या अंतःकरणात स्थिर व्हावा. पुन्हा याही दृष्टीने विचार करून पहा. कवी प्रार्थना करतोय, भावे भावे हृदय भवने भावयेयं भवंतम. माझ्या अंतःकरणामध्ये तू नित्य असावास. म्हणजे काय तर, धृतस्य भगवत धर्मात धारावाहिकतांगता सर्वेशे मनसो वृत्ती भक्तिरित्यभिधीयते. या व्याख्येने ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती द्रवित होऊन भगवंताच्या ठिकाणी एकाकार झाली आहे, त्या एकाकार झालेल्या वृत्तीला भक्ती असं म्हणतात. तर अशी अविचल भक्ती आम्हाला तुझी भक्ती प्राप्त व्हावी.
आम्हाला तुझी अविचल भक्ती प्राप्त व्हावी, हीच प्रार्थना इथे भगवंतांकडे कवी करतोय. कारण हा भगवंताचा ज्ञानी भक्त आहे. चतुर्विधा भजन्ते माम जनास्तु कृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ तेषां ज्ञानी नित्ययुक्तः एकभक्तिर्विशेष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रियः. भगवंतांनी ज्यावेळेला म्हटलं की मला 4 प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात, माझ्या प्राप्तीची इच्छा करतात, त्याच्यामध्ये कोण कोण आहेत? आर्त आहेत, जिज्ञासू आहेत, अर्थार्थी आहेत, ज्ञानी आहेत. त्याच्यामधला जो ज्ञानी आहे तो विशेष आहे, कारण ज्ञानी तो आत्मा माझा. ज्ञानी हा माझा आत्मा आहे, तो माझ्यापासून वेगळा नाहीच. म्हणूनच इथे कवी भगवंताशी अशा प्रकारचा संवाद करू शकतोय. आपण जिज्ञासूही नाही, अर्थही नाही, आपण अर्थार्थी, स्वार्थी. काहीतरी हवं म्हणून भगवंता होतं कसं, देणाऱ्याने देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे हे जे म्हटलंय ना, कवितेचा भाग असेल असो, पण तो विचार लक्षात घ्या. देणाऱ्याकडे काहीतरी मागावं का देणाऱ्याला मागावं, का देणारं हवं? दृष्टिकोनाचा विचार आहे, इच्छेचा विचार आहे, बाकी काही नाही. भगवंताची प्रार्थना करताना कवी इथे तेच सांगतोय, लौकिक आम्हाला काही नको, आणिक न लगे माईक पदार्थ. अरे ते नाशिवंत आहेत, आतापर्यंत जन्मभर त्याची सेवा करून आम्ही थकलो, भागलो, कष्ट सहन केले. आता कळलं त्यात रस नाही, त्यात स्वारस्य नाही, त्यात सुख नाही. सुख कुठे? भगवंता तुझ्या चरणापाशी सुख आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. हेच माझं सर्व सुख आहे भगवंता. म्हणूनच भगवंता माझी एकच इच्छा आहे, तुझं स्मरण माझ्या अंतःकरणात नित्य असावं. कवीने अशी प्रार्थना केल्यानंतर देखील भगवंतानी अजून खोचून खोचून विचारलं, तू असं म्हणतोयस ते बरोबर आहे, तू म्हणतोयस मला स्वर्ग नको, मला मोक्ष नको, पण मग तुला अर्थ पुरुषार्थ, काम पुरुषार्थ काहीतरी वेगळं हवं असणार, त्याशिवाय तू असं म्हणणार नाहीस. एवढंही तोंड पूजिले पण बरं नव्हे, किती कौतुक करशील रे, खरं काय ते सांग, काय हवंय? असा प्रश्न विचारल्यावरती कवी काय उत्तर देतोय, तो विचार आपल्याला पाहायचा आहे, परंतु तो पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.